जुल्फ जो बिखरी है रहने दो, कोई जो कुछ कहे तुमने पूरी पट्टी फाड़ दी तुमने। फट रही जो नहीं, रोको ना अब उसे बहने दो। सो मित्रांनो, आपण आता पितोरागडमध्येच आहोत आणि प्रॉब्लेम हा झाला आहे की आम्ही ज्याला कॉल केला होता त्याच्याकडे बाईक अवेलेबल नाही. तर कुठंच आधी मेन म्हणजे बाईक रेंटिंगच्या एजन्सीज खूप कमी आहेत. त्याच्यामुळे विषय असा आहे की आम्हाला बाईक नाही भेटत आहे. एक बाईकवाला भेटला आहे, तो 1400 रुपये बोलतो आहे, पण आता काय नाविलाज आहे. 2 बाईक 2800ला असं बोलतो आहे. सो एक मिनिट, मला कॉल येतो त्याचाच. क्या बोल रहे हो? हॅलो, लोकेशन. तर आम्ही आता त्याचं लोकेशन घेऊन नाही, एक 1400ला बाईक बोलतायत. आता नावीलाच आहे, त्यामुळे तेच घ्यावे लागणार आहे. तर बघू. बाईक ऑलरेडी घेतलेले आहेत. आता वॉश बिश करून आपल्याला भेटणार. आता इथं वॉश करायला आहे. बाईक वॉशिंग चालू आहे. वॉशिंग करून आपल्याला भेटणार आहे. आणि आता आम्ही इथं बसलो आहे. अरे इथं ॲक्च्युली ना यांच्याकडे बाईक जास्तच नाही आहे, त्याच्यामुळे. हां, बस भैया यहीं पे लगाना गाड़ी एक बार, एक साथ में बीट। हर हर महादेव, हर हर महादेव. बाय बाय. तो मित्रांनो, आपण चाललेलो आहे. बाईक रेड चालू झालेली आहे. मला वाटतं काढायला लागेल. काय चला आता पेट्रोल बरोबर एवढंच पडणार नाही आपल्याकडे. बसला हो. आणि आपली बाईक राईड चालू झालेली आहे. पेट्रोल भरतोय आम्ही. पेट्रोल भरून आपल्याला पेट्रोल पंप आहे, पेट्रोल पंपवरून जायचं आहे. हो, पेट्रोल पण भरून घेतोय आपण. मित्रांनो नमस्कार. आता आपण व्यवस्थित अगदी प्रोफेशनल, थोडा याला मायक्रोफोनला 2 हां नॉईज कॅन्सलेशन केलं. तर मित्रांनो आता जरा मस्तपैकी आपला व्हिडिओग्राफी चालू आहे. आणि आता आम्ही आधी ॲक्च्युली ना आलो आहे पासपोर्ट इथं. हे आम्ही ना ॲक्च्युली परमिट बनवले, पण परमिटचे ना झेरॉक्स नाही काढले. कारण झेरॉक्स काढली, हार्ड कॉपी ठेवली म्हणजे कसं टेन्शन नाही. सॉफ्ट कॉपीवर पण काम चालून जातं तसं. सो त्यामुळे आम्ही काय ठरवलं की मस्त आहे की 2-3 कॉपी घेऊन ठेवूया, म्हणजे कसं टेन्शन नाही. पुढे कुठं पण भेटले तर डायरेक्ट हार्ड कॉपी देते ते. सो आता आपल्याला इथं हे आपण आता हे म्हणजे पितोरागडचे जिथे आहोत, जास्त आम्ही पुढे नाही आलो आहे. सो तर पुढे बघायचं आहे कसं कसं. आपण रस्त्यात ब्लॉग बनवतच जाऊ, छोटे छोटेचे ब्लॉग बनवतच जाऊ. तर मित्रांनो आपली राईड आपल्याला कंटिन्यू ठेवायचीच आहे, कंटिन्यू चालूच आहे. थोडं इथं ऊन आलंय थोडं, नाही म्हणता म्हणता. आणि आता मायक्रोफोन लावलाय, आता कसा आवाज येतोय काय बघायला लागेल. आय थिंक सो आवाज तर चांगला आला पाहिजे असा अंदाज आहे. थोडासा घुमेला जातो आवाज, त्याला काय पर्याय नाही. आणि आपले दोस्त लोक बाईक काढतायत. आणि हे बघू शकता इकडे तर मित्रांनो राईडची सुरुवात केलेली आहे. आणि आता ऑन द वे धारचूला. ॲक्च्युली मोबाईल होल्डर आहे ना, तो खराब होता, पण आता दुसऱ्या यानं आणलेला होता प्रथमेशने, तो मोबाईल होल्डर लावलाय. तुम्हाला दाखवतो ना, ते बघा, हे बघू शकता मोबाईल होल्डर लावलेला आहे. दिसतो की नाही माहीत. आणि हळूहळू राईड चालू ठेवायचे.
इथे थोडा रस्ता पण एकदम कंजेस्टेड आहे. ट्रॅफिक इथूनच सुरू झालेलं आहे. ऊन पण आलंय झालं. चिकन 220 रुपये. 220 रुपयाला चिकन आहे. हो बियर पितोय. ओ भाई बियर पितोय ते. हा मस्त आहे की ट्रॅव्हलिंग, ते पण बाईक वर. एक एंटर घेतली आम्ही आणि एक हे घेतली ज्युपिटर, पण थोडं महाग दिली यार. इकडे ऍक्च्युली ना आहेत ना कोणाकडे बाईक, ज्यांची आपल्या अशीच आहेत ना बाईक 2-4 आणि रेंटला लावलेत आणि महाग विकतात. नाही करून महाग विकतात. आम्ही ते 1350 पर डे एक बाईक घेतली. 2 बाईकचे किती 2800 रुपये काहीतरी होते. म्हणजे 2700-2700 रुपयाला नाही केलं. आता काय करणार. मध्ये मध्ये थोडं ऊन लागतोय, बाकी आता एकदम थंड हवा चालू त्याला. आणि व्ह्यू बघू शकता किती भारी आहे. तुम्हाला इकडे झाडं दाखवतो मी. झाडं बघा, हे बघा पूर्ण झाड आहे त्या साईडला. हा रस्ता आहे आणि इकडं थोडीशी दरी टाईप आहे, म्हणजे खाई आहे थोडीशी, जास्तच नाही. तर मित्रांनो आपली राईड चालू आहे. आता आम्ही काही 10-12 किलोमीटर चालू आहे. प्रिंट वगैरे ते सर्व काढायचं होतं, त्याच्यामुळे आवाज कसा येतो ना मायक्रोफोनचा ते मला पण अजून माहित नाही. आता एकदा थांबल्यावर मी बघणार आहे जे रेकॉर्ड केलंय ते प्रॉपर येतंय की थोडं थोडं हे होतंय. नॉईज कॅन्सलेशन तर हे केलंय मी, लावलेलं आहे, पण तरी पण थोडाफार हे होतोच ते आवाज. बाकी मस्त आहे. मध्ये मध्ये थोडं थोडं ऊन लागतंय, मध्ये मध्ये थोडं थोडं थंड वाटतंय, पण एवढं पण थांबायचं नाहीये की बोलतात ना की स्वेटर बिटर घालायला लागेल, एवढं तर नाहीये. आता धारचुल्याच्या पुढे आता आम्हाला थोडी पहाड दिसायला लागली ना बर्फाच्या लांब लांब. शराब और तेज रफ्तार आत्महत्या की, शराब और तेज रफ्तार आत्महत्या को बुलावा है. आम्ही शराब पण नाही पिले, तेज रफ्तार पण नाहीये. सो सेफ कंडिशन मध्ये चालू आहे मस्त की. आणि एकदम सेल्स रस्ता मस्त खाली खाली आहे, काही टेन्शन नाही. आता खायला आम्हाला थांबायचं आहे, खायला बघायचं आहे काहीतरी, कारण आम्ही सकाळी उठलो तिथून खाल्लं येत नाही काय. ऍक्च्युली झोप पण नाही नीट झाली आहे, पण झोपेचं तरी जसं चालून जाईल. खायचं तर आपल्याला काहीतरी बघायला लागेल. हा पण टुरिस्टच आहे, आता गेला बाईकने तो. बघू आता कसं काय. सध्या तर आमचं एन्जॉयमेंट चालूच आहे. यानं बुलेट घेतले, बुलेट घेऊन ट्रॅव्हल करतो. मी दाखवतो तुम्हाला, 1 मिनिट. हा बघा, हा एक बुलेटवर आहे. वन एक्सवर करतो. थोडं ऊन आलेलं आहे सो तर मित्रांनो आपण आता इथं थोडं खायला थांबतोय. नाश्ता काय लाईटच काहीतरी करणार आहोत. आता नाश्ता आधी करायचं आहे. पकोडे मॅगी वगैरे आहे, बाकी तसं काही विशेष नाही आहे, पण लाईट नाश्ता करायला पाहिजे, बाकी काही नाही.
तर मित्रांनो आपली ट्रिप चालू आहे आणि हे बघू शकता माझ्या मागे पूर्ण नदी आहे, ह्या साईडला पण डॅम आहे आणि आपलं डॅम नाही आहे, नदीच आहे. नदी म्हणजे साधारण हां नदी, पण इथं पाऊस लागला वाटतं कारण पाणी एकदम गडू गडू येते. आणि हे बघू शकता मस्त की हे नाही ब्रिज ह्याचं बांधलेलं आर्मीचं बांधतात ना तसं ब्रिज आहे आणि मस्तपैकी एकदम सॉलिडमध्ये काम चालू आहे. आता अजून इथून ना धारचूला किती 35 किलोमीटर आहे. हां 35 किलोमीटर अजून आहे. सो म्हणजे आता वाजले किती 1 वाजला, 2 वाजेपर्यंत अंदाजे पोचून जाऊ, 2 किंवा 2:30पर्यंत. तिथून आम्हाला रूम घ्यायचं आहे आणि मग संध्याकाळी जायचं आहे ह्याला नेपाळ, म्हणजे बॉर्डर ब्रिजवरून नेपाळ थोडंसं आता आतमध्ये, तर ते फिरायला जायचं आहे. सो सेटलमेंट करायची आहे मस्त आहे की. इथं हे सगळं काढावं घालायला कंटाळा येतो, पण ते काय आता त्याला पर्याय नाही. चष्मा नंतर, आधी हेल्मेट घालावं लागेल. थोडं गरमी आहे पण इथं कधी थंडावा भेटतो आहे काय माहीत. गॅरंटी तर कमी आहे पण थंडावा भेटला पाहिजे असं अंदाज, असं आशा आहे. धारचुलाला भेटू शकतो कदाचित. आता बघू कसं काय होतं आहे ते. सो पुन्हा आपण आता भेटू धारचुलाला. मध्ये एखादा स्पॉट चांगले भेटले तर तिथं हे करायचं आहे, तिथं आपल्याला थांबायचं आहे, नाहीतर डायरेक्ट धारचुलामध्ये जायचं. 4-5 गाडी खाली आल्या काय झालं यांना काही टेन्शन नाही. हो मित्रांनो, हे बोर्ड बघू शकता इथं. पितोरागड 66 किलोमीटर आहे, मुन्सियारी 67, मदन फोर्ट. म्हणजे आपल्याला आता कुठं जायचं आहे? पितोरागड बघितलं नाही पण पितोरागड ह्या साईडला दाखवत आहे. पितोरागड ह्या हां अरे हां आपल्याला पितोरागडला नाही जायचं आहे, सॉरी बरोबर. आपल्याला कुठे जायचं आहे? ते धारचूला. अरे हे मॅची शिकार होऊ शकते, यांची शिकार मॅची शिकार होण्याची शक्यता आहे. पण आपल्याला थोडा रेस्ट घेत अजून 35 किलोमीटर काढायचे, काही जास्त नाही, मोठंच हे नाही आहे आपल्याला. आधी कैलाश ह्या साईडला आधी कैलाश ओम पर्वत हे बघा. आता इथं लिहिलेलं आहे त्यांनी मस्त बोर्डवर, हे बघा इथं ओम पर्वत 126 किलोमीटर, आधी कैलास 125 किलोमीटर, गुंजी 99. धारचुला लिहिलेलं नाही आहे. धारचुला हां 28 किलोमीटर आहे बघा. धारचुला सगळ्यात खाली आहे 28 किलोमीटर. सो हा इथून हे ब्रिज हे बघा, हे इथून ब्रिजवरून आलं ना पितोरागडवरून की तसे 2 फाटे फुटतात. सो आपल्याला ह्या साईडला जायचं आहे, इकडे साईडला जायचं आहे. इकडे साईडला जायचं असेल तर मग ते मिलान मुन्सियारी ह्या साईडला जायचं आहे. चला मग ट्रिप चालू करू पुन्हा आपली.
मित्रांनो फायनली आपण नेपाळ इंडियाच्या बॉर्डरला आलेलो आहोत आणि आता ती बॉर्डरवरून आपल्याला रूम बघायचं आहे. पहिला रूम बघून नंतर जेवायचं आहे आणि संध्याकाळी आपल्याला जायचं आहे खाली पलीकडे नेपाळ. आता नेपाळ कुठून तुम्हाला सांगतो, हे आता धारचूल आहे आणि पलीकडे दारचूल आहे. सो आता हे जे आहे ना, हे आपलं इंडिया साईडचं धारचूल आहे आणि आता 200 मीटर इथून 100-200 मीटरवरच आपलं हे आहे नदी आहे आणि नदीच्या पलीकडे नेपाळचं दारचूल आहे. बघू शकता हे काय विलेज टाईप फिलिंग. छोटे छोटे गाव आहेत. इथे तर घरं बी आहेत, इकडे घरं आहेत, ती सरळ आहे. असं ह्या साईडला ब्रिज आहे, समोर स्टॉप केलेलं असं एल साईडला आतमध्ये वाटतं. तर आता हे भाई कुठं खाली डायरेक्ट बीचकडे गेलेत की कुठं राहायला गेलेत काय माहीत. हां सॉरी, रूम बघायला. इकडं स्टेचं काय हॉटेल्स वगैरे इथं तर दिसत नाही आहे. मला वाटतं जस्ट खाली जाऊन पण गाव बघू शकता किती मस्त आहेत. एकदम असं खाली गेलेलं आहे. ओह, डायरेक्ट खाली गेलेलं आहे. डायरेक्ट स्लोप आहे खाली जायला. आणि इथं हे टुरिस्ट रेस्ट हाऊस आहे धारचुलाचं. हे युनिट ऑफ KMVM गव्हर्मेंट अंडरटेकिंग, गव्हर्मेंटचं आहे. काय बोलले प्राईस काय अवेलेबल नाही रूम इथं? गव्हर्मेंटच्या याच्यात अवेलेबलच नाही आहे रूम. मस्त आहे पण प्रॉपर्टी मस्त बनवलेली आहे. आणि हे बघू शकता त्या साईडचं नेपाळ. वाव, हे मस्त होतं. हे गेस्ट हाऊस मस्त होतं पण इथं रूम फुल आहेत, काय करू शकत नाही. आणि हे बघू शकता हे समोर दिसतंय ते नेपाळ. मित्रांनो एक 400 रुपये पर पर्सनमध्ये रूम आले. ते आपण आता रूम बघायला आलो आहे इथं. सो हेलो सर, रोशन, हम लोग मुंबई से है. मुंबई से ट्रेन से दिल्ली है, दिल्ली से फिर वो बस करके पिथौरागढ़ है और वहाँ से स्कूटी लेके अभी यहाँ तक. इसमें रह सकते हो आप. हाँ, शेयरिंग में है क्या ये? शेयरिंग है क्या मतलब? नहीं, आपको दे दिया तो कम किसी को नहीं देंगे. ओके ओके ओके. जो हमारा वो रहता है ना, जो हाँ 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 हाँ. और वॉशरूम वगैरह इधर है? वॉशरूम ये है, नेपाल का व्यू है. हाँ हाँ सही है. और वो स्कूटी हम लोग नीचे लगा सकते हैं ना कहीं पे? आराम से, आराम से. ठीक है ना फिर ये? एक आपका ये रूम. तो सही है. तो हवा आती है, वो आती है रात को और बढ़िया रहता है, डिस्टर्ब भी नहीं होगा. और ये नेपाल है ना? नेपाल नहीं नहीं, ये आपल्याला दिलं. नहीं नहीं, शेयर नहीं. वो बोले कि हमने जिसको दे दिया तो दे दिया, दिया. उसके बाद मैं वो नहीं करता. अच्छा. तर मित्रांनो आता आम्ही फायनली धारचुलाला पोचलो आहे आणि आम्ही रूम घेतला. बरोबर आमच्या समोर नाही तर नदी आहे आणि बरोबर समोर नेपाळची गावं दिसत आहेत. ते पण धारचुलाच नावाचं आहे. सो आता हा आम्ही रूम घेतला. आम्हाला किती पर पर्सन 400 म्हणजे 1200ला हा टोटल. भरपूर इथं 1 2 3 4 5 6 7 बेडचं हे आहे
पण आम्ही तिघांसाठी त्यांनी अजून कोण नाही आम्हालाच हे केलं त्यांनी दिला 1200मध्ये. तिथं किचन एरिया पण आहे जेवण करायचं तर. सो आम्ही तर काही जेवण घेऊन करणार आम्ही मागवलं इथून 130 रुपयाला थाली आहे. सो 2 थाली मागवली आणि त्यांनी म्हटलं असं बार्गेनिंगचा काय विषय नाही, जो फिक्स रेट होता तो सांगितलं. आणि 1200 आम्ही खाली विचारलं होतो पर पर्सन, एकदम घरात असं होतं पर पर्सन 1000 रुपये बोलत होते. ठीक आहे, त्याच्यात लंच कसलं, लंच काय 50-60 रुपये 100 रुपये होऊन जातं. सो हे मस्तपैकी 400 रुपयामध्ये डील झालेले. आता आम्ही आंघोळ वगैरे करणार आहोत, जेवणार आहोत आणि आम्ही तिकडं नेपाळमध्ये जाणार आहोत आणि नेपाळमध्ये आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. सो आता ते जेवण फ्रेश होऊन नंतर बघू.